हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 27 एप्रिल 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. भारत व रशिया देशादरम्यान RALOS लॉजिस्टिक्स सहकार्य करार लागू झाली आहे. रशियाने नुकतेच कॅन्सरवर कोलन नावाची लस देखील सादर केलेली आहे. अभय नावाच्या AI आधारित चॅटबॉट CBI लॉन्च केला आहे. CBIने याद्वारे नागरिक त्यांना मिळालेल्या CBIच्या नोटिसेसची सत्यता पडताळू शकतील, जेणेकरून बनावट नोटिसेद्वारे होणारी फसवणूक टाळता येईल. पुढे पाहूया. विश्वसूत्र हा उपक्रम वस्त्रोद्योग मंत्रालयाने जागतिक स्तरावर भारतीय विणकाम कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला आहे. अल्पसंख्याक मंत्रालयाने तरुणांच्या कौशल्य विकासासाठी IIT पटनासोबत करार केलेला आहे. ब्लू ओरिजिन खाजगी अंतराळ कंपनीने पहिल्यांदाच न्यू ग्लेन रॉकेटच्या बूस्टरचे यशस्वी लँडिंग केलेले आहे. पुढे पाहूया. बांगलादेशामध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून दिनेश त्रिवेदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते सनदी अधिकारी नसून एक राजकारणी आहेत. ते पश्चिम बंगालचे माजी खासदार राहिलेले आहे. सहसा ही पदे सनदी अधिकाऱ्यांना दिली जातात, पण यावेळी एका राजकीय व्यक्तीची निवड झालेली आहे. पुढे पाहूया. सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी भारताचे पहिले पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान लडाख येथे उभारले जाणार आहे. पुढे पाहूया. हैदराबाद येथे प्रतिष्ठित प्रो. MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 हा डॉ. CM श्रीनिवास राव यांना प्रदान करण्यात आलेला आहे. दरवर्षी 21 एप्रिल रोजी भारतात राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा केला जातो. पुढे पाहूया. कर्नल शेरजंग राष्ट्रीय उद्यान सबलवाना राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेश राज्यात आहे, जे नुकतेच इको सेन्सिटिव्ह झोन अधिसूचनेमुळे चर्चेत आलेले आहे. 15 एप्रिल रोजी हिमाचल प्रदेश दिवस साजरा करण्यात आला. पुढे पाहूया. केन बेतवा नदी जोड प्रकल्पाच्या निषेधार्थ चिता आंदोलन मध्य प्रदेश येथे सुरू झालेले आहे. जलसुरक्षेसाठी वॉटर फॉरवर्ड उपक्रम जागतिक बँकेने सुरू केलेले आहे. ISSF ज्युनियर विश्वचषक 2026चे आयोजन कैरो, इजिप्त येथे करण्यात आलेले आहे. यामध्ये भारताच्या 71 सदस्यांच्या संघाने सहभाग घेतलेला आहे. पुढे पाहूया. नुकतेच रुमेन रादेव यांनी बुल्गेरिया देशाच्या पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकलेली आहे. पुढे पाहूया. संशोधनानुसार जांभूळ या फळाचे उगमस्थान आणि विकासाचे केंद्र भारत ठरलेला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 तिसरी तिमाहीसाठीच्या ट्रेड वॉच क्वार्टरली प्रकाशनाची नवीनतम आवृत्ती सुमन बेरी यांनी प्रसिद्ध केली. उत्तराखंड राज्यातील मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच राज्य मदरसा बोर्ड बरखास्त करण्याची घोषणा केलेली आहे. पुढे पाहूया. हाय स्पीड अंडर वॉटर टनेलच्या निर्मितीमुळे चर्चेत असलेली यांग्जी नदी चीन देशात आहे. चीन हा जगातील स्टील व कोळशाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. मलावी आफ्रिकन देशामध्ये महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ॲपल कंपनीच्या नवीन CEO पदी जॉन टर्नल्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दरवर्षी इंग्रजी भाषा दिवस 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ही तारीख प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांची जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही असल्याने ही तारीख निवडण्यात आलेली आहे. अलीकडेच भारताने टांझानिया देशाला 2 टन आवश्यक वैद्यकीय पुरवठा प्रदान केलेला आहे. विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027चे यजमानपद ताश्कंद शहर भूषवणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच राऊरकेला विमान केंद्राचे उद्घाटन ओडिशा येथे उद्घाटन केले। यावेळी त्यांच्या राफेल विमान प्रवास आणि प्रचंड नावाचे हेलिकॉप्टरमधील प्रवासाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे। भारत व दक्षिण कोरिया देशाने MSME सहकार्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे। पुढे पाहूया 2025-26 मध्ये भारताच्या कापड निर्यातीत 2.1% वाढ झाली आहे। कापड उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो। ब्रिटन देशाच्या संसदेने नुकतेच तंबाखू व वेप्स बिल मंजूर केलेले आहे। ब्रिटनने पुढच्या पिढीला तंबाखूमुक्त करण्यासाठी हा कायदा केलेला आहे। 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला आयुष्यभर तंबाखू किंवा वेप्स खरेदी करता येणार नाही। तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.